सोलापूर बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना महिलेच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ हे मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून ती जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली। नंदा भास्कर गरड वय वर्ष 61 राहणार तांदळवाडी तालुका बार्शी असं ठार झालेल्या महिलेचं नाव आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की भानुदास बापूराव गरड वय वर्ष 59 यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी भास्कर गरड यांच्या शेतात सोयाबीन मळणीसाठी यंत्र आले होते। त्यासाठी नंदा भास्कर गरड व त्यांचा मुलगा रामराजे असे तिघेजण स्वतःच्या शेतात गेले असताना मळणी यंत्र चालू केलं। नंदा ही मळणी यंत्र चालू असताना त्या मळणी यंत्राच्या खाली पडलेले सोयाबीन पिकाचे दाणे गोळा करत असताना तिने तिच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ व डोक्याचे केस हे ट्रॅक्टर व मळणी यंत्र जोडणाऱ्या फिरत्या रोडला अडकल्याने तिचे डोकेही फिरत्या रॉडमध्ये अडकले आणि तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। याबाबत पांगरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद होता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जयपात्रे व पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार काशीद हे घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला। त्यानंतर शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख शब्बीर करत आहेत। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।